मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का? आपल्या आयुष्यातील 90% यश अपयश हे आपल्या जागरूक मनावर नाही, तर आपल्या अवचेतन मनावर अवलंबून असते. होय, तुमच्या विचारांचा, विश्वासाचा आणि कल्पनाशक्तीचा गुप्त शक्तिस्रोत म्हणजेच सबकॉन्शियस माइंड. आज आपण घेऊन आलो आहोत जोसेफ मर्फी यांच्या जगप्रसिद्ध पुस्तकाचा सारांश, द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड. हे पुस्तक तुम्हाला शिकवते की योग्य विचारशक्ती वापरून आपण आरोग्य, संपत्ती, आनंद आणि यश आपल्या आयुष्यात कसे निर्माण करू शकतो. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण प्रत्येक सेकंद तुमच्या जीवनात मोठा बदल घडवू शकतो. टॉपिक 1. अवचेतन मन म्हणजे काय? जोसेफ मर्फी सांगतात की आपलं मन 2 भागांमध्ये विभागलेलं आहे. जागरूक मन, जिथे आपण रोजच्या गोष्टींवर विचार करतो, योजना आखतो, तर्क करतो. अवचेतन मन, जे शांत पण अत्यंत शक्तिशाली आहे. इथे तुमच्या भावना, सवयी, विश्वास, आठवणी, भीती आणि इच्छा साठलेल्या असतात. अवचेतन मन म्हणजे एका बागेसारखं आहे. तुम्ही ज्या प्रकारची बीजं तिथे पेरता, चांगल्या किंवा वाईट, सकारात्मक किंवा नकारात्मक, तशीच फळं तुम्हाला आयुष्यात मिळतात. उदाहरण घ्या. जर एखादा विद्यार्थी सतत स्वतःला सांगतो, मला गणित येत नाही, मी कधीही पास होणार नाही, तर त्याचं अवचेतन मन ते सत्य मानतं आणि तो खरंच अपयशी होतो. पण दुसरा विद्यार्थी रोज स्वतःला सांगतो, मी गणितात सुधारतो आहे, माझी क्षमता प्रचंड आहे, तर अवचेतन मन त्याला प्रेरणा देतं, संधी निर्माण करतं आणि तो यशस्वी होतो. मर्फी म्हणतात, अवचेतन मनाला सत्य आणि खोटं यात फरक कळत नाही. ते फक्त तुम्ही जे सतत विचारता त्यावर काम करतं. म्हणून पहिला धडा असा की तुमचे विचार म्हणजे बीज आहेत. तुम्ही ज्या विचारांचा बी पेरता, तशीच वास्तवात फळं मिळतात. म्हणून अवचेतन मनात फक्त सकारात्मक, प्रगतिशील आणि आनंदी विचार पेरा. टॉपिक 2. विश्वासाची ताकद. मर्फी यांच्या मते विश्वास म्हणजे बिलीफ ही अवचेतन मन उघडण्याची किल्ली आहे. तुम्ही ज्या गोष्टीवर पूर्ण विश्वास ठेवता, ती गोष्ट वास्तवात उतरते. डॉक्टरांनी अनेकदा रुग्णांना नकली गोळी दिली आहे आणि सांगितलं की हे औषध आहे. आश्चर्य म्हणजे रुग्ण खरंच बरा होतो. यालाच प्लसिबो इफेक्ट म्हणतात, कारण त्याने औषधावर नव्हे तर स्वतःच्या विश्वासावर विश्वास ठेवला होता. मर्फी म्हणतात, अवचेतन मन तुमच्या विश्वासाला आदेश मानतं. विश्वास सकारात्मक असेल तर जीवन उजळेल, नकारात्मक असेल तर अंधार पसरवेल. मी गरीब आहे, मला संधी मिळत नाहीत, असं जर तुम्ही सतत म्हणाल तर तुमचं अवचेतन मन त्याचं वातावरण तयार करेल. पण जर तुम्ही म्हणाल, मी श्रीमंत आहे, माझ्यासाठी नवनवीन संधी आहेत, तर अवचेतन मन खरंच त्या संधी तुमच्या वाट्याला आणेल. हे फक्त पैशांपुरतं नाही, तर आरोग्य, नाती, आत्मविश्वास सर्वच क्षेत्रात लागू होतं. यासाठी मर्फी एक सोपी सवय सुचवतात. रोज सकाळी आरशात पाहून स्वतःला सांगा, मी आत्मविश्वासी आहे, मी यशस्वी आहे, माझं जीवन आनंदाने भरलेलं आहे. हळूहळू तुमचं अवचेतन मन हे मान्य करेल आणि तुमचं जीवन बदलायला सुरुवात होईल. सकारात्मक विचार आणि कल्पनाशक्ती म्हणजे व्हिज्युअलायझेशन पॉवर. जोसेफ मर्फी सांगतात की कल्पनाशक्ती म्हणजे अवचेतन मनाची भाषा आहे. आपण जे सतत मनात चित्रित करतो ते वास्तवात उतरायला सुरुवात करतं. उदाहरण, तुम्ही एखाद्या मुलाखतीला जात आहात, म्हणजे इंटरव्ह्यूला. जर तुम्ही आधीपासून मनात विचार करत राहिलात की मी नक्की चुकणार, मला प्रश्न येणार नाहीत, तर तुमचं अवचेतन मन त्या भीतीला सत्यात बदलतं. तुम्ही घाबरता, आवाज थरथरतो आणि शेवटी निकाल नकारात्मक होतो. पण जर तुम्ही रोज डोळे बंद करून कल्पना केली की मी आत्मविश्वासाने बसलोय, प्रश्नांना योग्य उत्तरं देतोय आणि शेवटी निवड झाल्याचं हसतमुखाने ऐकतोय, तर अवचेतन मन त्याला सत्यात आणण्यासाठी परिस्थिती घडवू लागतं. मर्फी म्हणतात, तुमचं अवचेतन मन वास्तव आणि कल्पना यात फरक करत नाही. तुम्ही ज्या गोष्टीला खऱ्यासारखं अनुभवाल, तीच गोष्ट तुमचं जीवन घडवेल. म्हणून रात्री झोपण्याआधी व्हिज्युअलायझेशन एक्सरसाइज करा. डोळे मिटा आणि स्वतःला हवे तसं जीवन जगताना पहा. नोकरी मिळालेली, गाडी खरेदी केलेली, आरोग्य चांगलं झालेलं, लोकांकडून आदर मिळत असल्याची प्रतिमा मनात रंगवा. त्या भावनेला खरं मानून झोपा. अवचेतन मन हे शेवटचे विचार टिपून ठेवतं आणि त्यावर काम करतो. मर्फी यांच्या मते कल्पनाशक्ती अधिक विश्वास म्हणजे जीवन बदलण्याचं परिपूर्ण सूत्र आहे. म्हणून विचार करा, आज तुम्ही मनात कसं चित्र रंगवताय, हार मानलेलं की जिंकलेलं. टॉपिक नंबर 4. संपत्ती आणि यश मिळवण्याचे गुपित, वेल्थ अँड सक्सेस. मर्फी सांगतात, संपत्ती म्हणजे फक्त पैशांची रक्कम नाही, तर समृद्धीची भावना आहे.
म्हणजे जो व्यक्ती स्वतःला श्रीमंत, संधीनी भरलेला, भरभराटीत असल्याचं मानतो, तो खरंच जीवनात संपन्नता निर्माण करतो. समस्या अशी आहे की बहुतांश लोक सतत म्हणतात, पैसे नाहीत, मला काही मिळत नाही, मी गरीब आहे. हे वाक्य सतत अवचेतन मनात पेरलं जातं आणि मग ते तशाच परिस्थिती निर्माण करतं. मर्फी सांगतात, वेल्थ कॉन्शियसनेस विकसित करा. दररोज मनात श्रीमंतीची प्रतिमा ठेवा. स्वतःला सांगा, मी संधी आकर्षित करतो, माझं जीवन भरभराटीचं आहे, माझ्याकडे प्रचंड साधनं आहेत. काही उदाहरणं: एखाद्या व्यापारी सतत विश्वास ठेवतो की ग्राहक येणार नाहीत, तर खरंच त्याचा व्यवसाय खाली जातो. पण जो व्यापारी स्वतःला म्हणतो की माझ्याकडे दररोज नवीन ग्राहक येत आहेत, त्याचं अवचेतन मन त्याला नवीन कल्पना, नवे संपर्क आणि यशाकडे ढकलतं. संपत्ती मिळवण्यासाठी मर्फी काही पद्धती सांगतात. पैशाला वाईट म्हणून नका पाहू, तो एक ऊर्जा आहे. रोज सकारात्मक अफर्मेशन्स बोला. मनी फ्लोज टू मी इझिली अँड अबंडंटली. जे आधीपासून आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा. ग्रॅटिट्यूड म्हणजे अधिक आकर्षण. मर्फी म्हणतात, ज्याप्रमाणे शेतकरी बीज पेरतो आणि फळं मिळवतो, त्याचप्रमाणे संपत्तीची बीज मनात पेरा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, संपत्ती म्हणजे केवळ पैसे नाहीत, तर आनंदी नाती, चांगलं आरोग्य आणि समाधान हे देखील संपत्तीचं भाग आहेत. आरोग्य आणि अवचेतन मन. माफी म्हणतात, तुमचं शरीर ही तुमच्या विचारांची सावली आहे. जसे विचार तसंच शरीर. उदाहरण, जर तुम्ही सतत चिंतेत राहिलात, भीतीत जगलात, राग धरलात, तर तुमचं शरीर त्या नकारात्मक भावनांचा परिणाम भोगतं. पचन बिघडतं, झोप जात नाही, डोकेदुखी सुरू होते, रोग उद्भवतात. पण जर तुम्ही शांत, सकारात्मक आणि आनंदी विचार करता, तर शरीरात निरोगी रसायनं तयार होतात, ज्यामुळे शरीर आपोआपच बरे होतं. मर्फी याला माइंड बॉडी कनेक्शन म्हणतात. तुम्ही अवचेतन मनाला दिलेल्या सूचनांनुसार शरीर काम करतं. आरोग्यासाठी मर्फी यांनी सुचवलेले अफर्मेशन्स. माझं शरीर निरोगी आहे, प्रत्येक पेशी ऊर्जेने भरलेली आहे, मी शांत आहे, मी आनंदी आहे, माझं आरोग्य उत्तम आहे. या वाक्यांचा रोज पुनरुच्चार केला तर अवचेतन मन ते सत्य मानून शरीर बळकट करतं. एक कथा. एका व्यक्तीला डॉक्टरांनी सांगितलं की त्याला गंभीर आजार आहे, पण त्याने ठरवलं, मी पूर्णपणे बरा होणार. तो रोज स्वतःला बरा झाल्याची कल्पना करत राहिला. काही महिन्यात त्याच्या शरीराने प्रतिसाद दिला आणि तो खरोखर निरोगी झाला. मर्फी सांगतात, औषधं उपयोगी असतात, पण खरी औषधं म्हणजे तुमच्या मनाचे विचार. नाती, प्रेम आणि आनंद. नाती, प्रेम आणि आनंद हे देखील अवचेतन मनाशी घट्ट जोडलेले आहेत. मर्फी म्हणतात, तुम्ही इतरांविषयी जे विचार करता ते तुमच्याकडे परत येतं. जर तुम्ही सतत इतरांवर टीका केली, राग धरलात, मत्सर केला, तर तेच भाव तुमच्या आयुष्यात वाढत राहतात. पण जर तुम्ही इतरांविषयी प्रेम, आदर, सहानुभूती बाळगली, तर तशीच ऊर्जा परत मिळते. मर्फी सांगतात, तुमच्या जोडीदाराशी किंवा मित्राशी नातं सुधारायचं असेल तर प्रथम मनात त्यांचं सकारात्मक चित्र तयार करा. त्यांना दोष देण्याऐवजी त्यांना आदर्श स्वरूपात पहा. उदाहरण, एखादी पत्नी सतत विचार करते की माझा नवरा मला समजत नाही, तर अवचेतन मन तीच परिस्थिती आणतं. पण जर ती विचार करते की माझा नवरा प्रेमळ आहे, समजूतदार आहे, तर अवचेतन मन नात्यात सकारात्मक बदल घडवतं. काही अफर्मेशन्स नात्यांसाठी. मी सर्वांना प्रेम देतो आणि प्रेम घेतो. माझ्या नात्यांमध्ये आनंद, समजूत आणि आदर आहे. मर्फी सांगतात, प्रेम ही सर्वात मोठी शक्ती आहे. ती अवचेतन मन उघडतं आणि आनंदाची दारं उघडते. म्हणून जर तुम्हाला खरंच आनंदी नाती हवी असतील तर सुरुवात तुमच्या विचारांपासून करा. लेखकाचा संदेश. जोसेफ मर्फी यांचा संदेश अगदी थेट आहे. तुमचं भविष्य तुमच्या अवचेतन विचारांमध्ये दडलेलं आहे. योग्य सूचना द्या आणि तुमचं जीवन बदलून टाका. ते सांगतात की अनेक लोक बाहेरी परिस्थिती बदलायचा प्रयत्न करतात. नवीन नोकरी, नवीन जागा, नवीन नाती, पण खरी सुरुवात मनातूनच होते. जर मन नकारात्मक असेल तर परिस्थिती कितीही बदलली तरी परिणाम वाईटच होतो. पण जर अवचेतन मन सकारात्मक प्रोग्राम झालं तर परिस्थिती आपोआपच तुमच्या बाजूने बदलते. मर्फी यांच्या मते तुमचं अवचेतन मन म्हणजे इन्फायनाईट पॉवर आहे. त्याच्यावर विश्वास ठेवा. रोज सकारात्मक अफर्मेशन्स, व्हिज्युअलायझेशन आणि विश्वास वापरा. आयुष्य हळूहळू पण नक्की बदलतं. शेवटचा त्यांचा सल्ला. कधीही स्वतःला कमी लेखू नका. तुमच्यातील शक्ती अपरंपार आहे. तिच्यावर विश्वास ठेवा, तिचा योग्य उपयोग करा आणि तुम्ही चमत्कार घडवू शकता. मित्रांनो, हे होतं जोसेफ मर्फी यांचं द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड या पुस्तकाचं सविस्तर मराठी सारांश. आज आपण शिकलो अवचेतन मन काय आहे, विश्वासाची ताकद काय आहे, कल्पनाशक्ती आणि सकारात्मक विचारांनी जीवन कसं बदलतं, संपत्ती, आरोग्य, नाती आणि आनंद यांचं गुपित काय आहे. आता पुढचं पाऊल तुमचं आहे. तुम्ही अवचेतन मनाला योग्य विचार, योग्य विश्वास आणि योग्य सूचना देणार का, की नकारात्मक विचारांनी त्याला गोंधळवून बसवणार? लक्षात ठेवा,
तुमचे विचार म्हणजे तुमचं भविष्य. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर बुकबोली चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कारण पुढे आम्ही आणखी अनेक प्रेरणादायी पुस्तकांचे मराठी सारांश घेऊन येणार आहोत, जे तुमचं जीवन बदलण्यासाठी उपयोगी ठरतील. धन्यवाद. भेटू पुढच्या भागात बुकबोलीकडून.